हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर हा लुक बघून तुम्हाला वाटत असेल की मी कुठेतरी जात आहे किंवा कशासाठी तर रेडी झाली आहे. हां, कशासाठी तर रेडी झाली आहे पण कुठे जात नाही आहे मी. आणि मी आज खास गाईज ब्लॉग यासाठी चालू केला आहे कारण खूप दिवसापासून म्हणजे ह्या 5-6 दिवसात ना एक गोष्ट जास्त चालू आहे. कोणती माहीत आहे? आपल्या नान्नीची जी हत्तीनी होती ना, हत्तीनी, तिला ना म्हणजे तिचं नाव आहे माधुरी. सो ती आता परत येणार आहे आणि ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि खूप लोकांना माहीत नाही आहे की हा विषय काय आहे नेमका. तर गाईज हा विषय आहे असा की जी हत्तीनी आहे ती 40 वर्षापासून नान्नीमध्ये राहत आहे. आणि वनताराचे जे मेन आहेत म्हणजे अंबानीचा जो मुलगा आहे अनंत अंबानी, तर त्यांना ना प्राण्यांची खूप आवड आहे. सो प्राण्यांची आवड असल्यामुळे ना तो काय म्हणत होता की जंगली प्राणी हे जंगलातच राहिले पाहिजे. आणि त्याचं असं म्हणणं होतं जंगली प्राणी जंगलातच राहिले पाहिजे किंवा त्यांचं पालनपोषण घरामध्ये किंवा असं पाळलेले जे पाळतो जेव्हा आपण तेव्हा त्याचं पालनपोषण चांगलं होत नाही असं अनंत अंबानीचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी ना जंगली प्राणी जंगलात राहावेत यासाठी वनताराला ना हत्ती नेण्यासाठी कोर्टात केस घातली. आणि आपल्या नान्नीकरांनी सुद्धा केस वगैरे घातले न्यायालयात. पण न्याय मिळाला किंवा बाजू त्यांच्या साईडने गेली, वनताराच्या साईडने गेली, म्हणजेच अनंत अंबानीच्या साईडने गेली. त्यामुळे ना हत्तीनीला द्यावं लागलं नाईलाजाने. आणि त्यावेळी गाईज अक्षरशः बघण्यासारखं म्हणजे दृश्य होतं. पूर्ण नान्नी असो, इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होतं गाईज यासाठी. कारण जर हत्तीनीचं चांगलं पालनपोषण झालं नसतं तर ती एवढ्या वर्ष जगलीच नसती ना. 40 वर्ष तिचं पालनपोषण केले आणि ती प्रशिक्षित हत्ती आहे. आणि या उद्देशानेच त्यांनी नेलं होतं तिला वनताराला. कारण प्रशिक्षित हत्ती असतं त्यांना जास्त सांगावं लागत नाही ना. त्यामुळे मग विचार करा, अनंत अंबानीचं असं म्हणणं होतं की त्यांचं पालनपोषण चांगलं होत नाही किंवा त्यांना योग्य ते आहार दिला जात नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण खरं तर त्यांचं म्हणणं चुकीचं आहे. 40 वर्ष ती हत्तीनी म्हणजेच माधुरी नान्नीमध्ये राहते. तिला कोणत्याही प्रकारचं काही आजार वगैरे नाही. तिचे सगळे रिपोर्ट सुद्धा चेक केलेले आहेत, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. आणि आमचं लहानपण असो किंवा आम्ही लहानपणापासून ते मोठे आत्तापर्यंत आम्ही 22-23 वर्षाचे झालो, तर तेव्हापासून आम्ही त्या हत्तीनीला बघत आलोय किंवा आम्ही तिच्यासोबत आणि रामलिंगला वगैरे इकडे तिकडे ती हत्तीनी नेहमी असते. आणि तर प्रश्नच येत नाहीये की ती आजारी आहे किंवा तिला चांगलं योग्य आहार मिळत नाही असं त्यांचं चुकीचं म्हणणं आहे. आणि 40 वर्षापासून राहते याचा अर्थ बघा गाईज की ती किती म्हणजे त्या माणसात गुंतलेली आहे. आणि जाताना जेव्हा ती मठातून बाहेर येत होती ना तेव्हा तिची मान खालीच होती, ती थोडी सुद्धा वर बघितली नाही. का माहितीये? कारण तिच्या सुद्धा डोळ्यात अश्रू होते, तिला सुद्धा वाईट वाटत होतं. कारण ती बोलणार कसं ना, आपण तर माणूस आहे, आपल्या भावना पण व्यक्त करू शकतो. पण तिने ना शांत राहून तिच्या भावना व्यक्त केल्या. आणि त्या हत्तीनीच्या डोळ्यातले अश्रू बघून ना प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू होते. आणि खरं तर ना पहिला लोकांनी फक्त आवाज उठवला. त्यावेळी कोणतेही मंत्री वगैरे कोणीच नव्हते. पण जेव्हा त्यांना कळालं की नेमका विषय काय आहे तेव्हा अनेक आपले जे आमदार खासदार त्यांनी सगळ्यांनी येऊन मत मांडलं. आणि त्यांनी सगळ्यांनी परत न्यायालयात केस वगैरे टाकून न्यायालयात परत त्या गोष्टी बाजू सगळ्या मांडल्या हत्तीनीच्या. आणि त्यावेळी आता गाईज असं ऐकण्यात आलं आहे न्यूजमध्ये की हत्तीनी म्हणजेच माधुरीला परत नान्नीला घेऊन येणार आहेत. आणि वनताराची टीम तयार आहे पाठवण्यासाठी. फक्त न्यायालयाचा आदेश येण्यासाठी त्यांनी थांबले आहेत. आणि ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि खूप लोकांना खूप दिवसापासून थोडा दिवस त्रास पण झाला 5-6 दिवसात. कारण ज्या लोकांनी तिच्यासोबत राहिले, ज्या लोकांनी तिच्यासोबत वावरले त्या लोकांना सगळ्यात जास्त वाईट वाटले. आणि त्या लोकांच्या डोळ्यात अश्रू खूप होते. ती लोक 4-4, 5-5 दिवस जेवले पण नाही आहेत. आणि शेवटी निकाल हा लागला आहे महाराष्ट्राच्या बाजूनेच. सो थँक्यू सो मच सगळ्या लोकांना, जे लोक खरंच सपोर्ट केले, ज्या लोकांनी मत दिलं त्या सगळ्यांना. आणि थँक्यू आपल्या कोल्हापूर, सांगली, महाराष्ट्रातले जे राजकारणातले लोक होते त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन न्यायालयात परत ती केस टाकली. आणि परत त्याचं सगळ्या म्हणजे एकंदरीत म्हणायचं असं आहे की सगळ्यांच्या साथीने आणि सगळ्यांच्या सोबतीने आपली माधुरी हत्तीनी परत येणार आहे. आणि काल वनताराची टीम कोल्हापूरमध्ये दाखल झाली होती. सो त्यांची खूप मोठी अशी मीटिंग झाली आहे. आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी कन्फर्म केलं आहे की आम्ही द्यायला तयार आहोत.
फक्त न्यायालयाकडून आदेश येण्यासाठी ते थांबले आहेत आणि फायनली आलीच आहे असं समजा. तर आल्यानंतरचे दृश्य पण तुम्हाला पाहायला मिळतील. सो मी काय विषय आहे, आल्यानंतर काय गोष्टी घडतात किंवा काय, हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन. पण खूप लोकांना माहीत नव्हतं की नेमकं काय विषय आहे, वंताराची माधुरी हत्तीनी ही कोण आहे, हा विषय चालू होता. तर त्यामुळे म्हटलं की तुम्हाला स्पष्ट शब्दात मी सांगावं, तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल. सो बाय बाय गाईज, सबस्क्राईब करा. अशीच तुम्हाला आणि न्यू माहिती तुम्हाला मी सांगत राहील. ओके.